शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्याचं असलेली भूमिका कसं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे. ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असतील त्या भूमिकेचं नेहमीच सरकार स्वागत करतं आणि त्याच्यावर वेगवेगळे इलाज सुद्धा करत असतं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पोचावी ही शासनाची भूमिका आहे. महेश कोठारे एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलंय की मी मोदींचा भक्त आहे. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महापौर हा भाजपचाच असेल असं एक वक्तव्य त्यांनी केलं. नाही, शेवटी असं आहे की मोदींचे भक्त आम्ही सर्वच जण आहोत. त्यांनी असं वक्तव्य मोदी साहेबांच्या प्रेमापोटी करण्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये सत्ता ही महायुतीचीच असते आणि त्याच्यामुळे महायुतीचा महापौर कोण होणार हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून त्या ठिकाणी ठरवतील. तो काही वादाचा मुद्दा नाही आहे. महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकणं हेच शेवटी आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. संजय राऊत यांनी त्याच्यावर असं म्हटलंय की तात्या विषयी तुम्हाला डसेल अशा प्रकारचं वक्तव्य त्याच्यावर संजय राऊत यांनी. महेश कोठारी एक चांगले कलाकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाचा आणि त्यांच्या सिनेमातील असलेल्या काही कॅरेक्टरचा संबंध जोडून त्याच्यामधून काहीतरी विकृत स्टेटमेंट करणं अत्यंत चुकीचं आहे. शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे. ज्यावेळेला ते म्हणतात की त्यांची किंवा उभाटाच्या संदर्भात ते स्टेटमेंट देतात एखादं, त्याला त्यांना कोणी असं बोलत नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांनी बोललेलं ऐकून घेण्याची सुद्धा सवय ही लावून घेतली पाहिजे आणि स्टेटमेंट करताना सुद्धा ती संयमाने केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. संजय राऊत यांनी असं वक्तव्य भाजपला उद्देशून केलं, ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपने ठगा नाही. शेवटी असं आहे की ते नेहमीच टीकात्मक बोलत असतात. त्या टीकेतून कुठलंही वाईट होत नाही, उलट चांगलंच नेहमी घडत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुती मजबूत आहे आणि त्यांनी किती प्रयत्न केलं तरी महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. महायुती अशीच भक्कम राहील, 5 वर्ष चांगला कारभार करेल आणि पुढच्या 25 वर्षामध्ये सुद्धा महायुती सत्तेवर राहील याची मला खात्री आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 12,431 भावांनी घुसखोरी केली आणि वर्षभर 1,500 रुपयाचं अनुदान लाटलंय. कसं बघा, ज्याला एवढी मोठी स्कीम असते त्याला त्याच्यामध्ये काही चुका सुद्धा घडत असतात. त्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजे आणि त्याच्याचबरोबर कुठे चुकीचे पैसे गेलेले असले तर ते वसूल सुद्धा झाले पाहिजे. त्याच्या बाबतीत सरकार योग्य ती कारवाई करेल याची मला खात्री आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत सिंधुदुर्गामध्ये, या स्वबळ निवडणूक लढण्यावर भाजपने निर्णय घेतलाय. मनीष दळवींनी जसं वक्तव्य केलंय की आगामी निवडणुका आपण स्वबळ लढणार. तुम्ही याची तयारी केली आहे का शिंदे शिवसेना? एक गोष्ट अशी आहे की हे निर्णय हे वरिष्ठ स्तरावर होत असतात. त्याच्यामुळे वरिष्ठ स्तरावर ज्यावेळेला निर्णय होईल त्याला सर्वांनाच तो समजेल. तोपर्यंत आम्ही असे कुठलेही स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे. शेवटी आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत. निवडणूक एकत्रित लढवावी अशीच आमची भूमिका शेवटपर्यंत राहणार आहे. अशा प्रकारची वरिष्ठ चर्चा झाली नसताना अशा प्रकारचं खालच्या कार्यकर्त्यांनी स्टेटमेंट करणं महायुतीत योग्य वाटतं नाही. हे बघा, असं आहे की शेवटी अधिकृत प्रवक्ते असतात, पक्षाची स्वतःची एक पद्धत असते. त्याच्याप्रमाणे डिक्लेरेशन हे शेवटी पक्षाकडून व्हायला लागतं आणि तसं ते होईल त्यावेळेला त्याच्यापूर्वी निश्चितपणे चर्चा होईल असं मला वाटतं आणि चर्चा न होताच असा काही निर्णय झालेला असेल तर तो जाहीर झाला तर मग इतरांना तयारी करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळे माझी स्वतःची भूमिका अशीच आहे की राज्यामध्ये महायुती सत्तेमध्ये आहे. जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका व्हाव्या जेणेकरून वातावरण चांगलं राहील जिल्ह्यामध्ये आणि विनाकारण आपापसात भांडून त्याचा दुसऱ्याला तिसऱ्याला लाभ होतो तर ते सुद्धा घडणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, ओंकार हत्ती हा सध्या मडुरा आणि कास वगैरे ह्या परिसरात धुमाकूळ घालतोय. हालत त्याने मोटरसायकल सुद्धा पायाखाली चिरडली. या हत्तींचा काही बंदोबस्त करण्यासाठी तशी मोहीम काही राबवण्यात येणार? तशी मोहीम सध्या चालू आहे. हत्तीला पकडल्यानंतर त्याला एक कंपाऊंड तयार करायला लागतं. ते कंपाऊंड करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. कंपाऊंड केल्याशिवाय हत्तीला जर पकडलं तर त्याला जे माणसं लावायचं असतं त्या प्रक्रियेला संधी मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर ते कंपाऊंड करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हत्ती 100% पकडला जाईल याची मला खात्री आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.